रामकृष्ण हरी. अधिक मास महात्म्यामध्ये अध्याय क्रमांक 8 आपण पाहिलं की सुदेव नावाचा ब्राह्मण, त्याची पत्नी गौतमी, त्यांना एक पुत्र असतो शुकदेव. तो अल्प आयुष्य असतो, विहिरीमध्ये पोहण्यासाठी जातो, अडकतो त्या पाण्यामध्ये आणि तिथे त्याचा जीव जातो. जेव्हा सुदेव ब्राह्मणाला कळतं, तो येतो, शोक करायला लागतो, त्या मुलाला मांडीवरती घेऊन बसतो. त्यावेळेस महिनाभर पाऊस पडतो आणि त्याच पावसामध्ये तो महिनाभर त्या प्रेताला आपल्या मांडीवर घेऊन बसतो आणि भगवान विष्णूंचा धावा करतो. सतत भगवान विष्णूंना हाक मारतो. भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्याच्या मुलाला जिवंत करतात, त्याला दीर्घ आयुष्य त्या ठिकाणी देतात आणि त्या सुदेवाला सांगतात की तुम्ही पुढील जन्मामध्ये पुष्कळ सुख भोगाल, दृढधर्मा नावाचे तुम्ही राजे व्हाल आणि ही जी गौतमी तुमची पत्नी आहे ती गुणसुंदरी नावाची पत्नी होईल आणि हा जो तुझा पुत्र आहे पुढील जन्मामध्ये शुक नावाचा पोपट होईल आणि हा तुला उपदेश करेल. याचा उपदेश ऐकून तुला वैराग्य घडेल असं भगवंत त्या ठिकाणी सांगतात. त्यावेळेस सुदेव ब्राह्मण म्हणतो की माझ्या हातून असं कोणतं तप घडलं की प्रभू तुम्ही माझ्यावर प्रसन्न झालात. श्रीहरी ते मला सांगा, मला कळत नाही, मी तुमची काहीच आराधना केली नाही तरी तुम्ही माझ्यावर कसे प्रसन्न झालात. असं कुठलं तप माझ्याकडून घडलं की तुम्ही मला माझा पुत्रही दिला आणि पुढच्या जन्मामध्ये राजपदही देत आहे. असं कुठलं व्रत घडलं ते व्रत मला सांगा अशी विनंती सुदेव ब्राह्मण श्रीहरीला करायला लागले. त्यावेळेस श्रीहरी सांगतात, आपण अध्याय 9 श्रीहरी सांगतात, श्री गणेशाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः. सुदेवाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीहरी म्हणतात, अरे विप्रा, तुझे तप सहज केलेस ते दुसऱ्याकडून झाले नसते. सहज घडले पण माझी आराधना तू केलीस. म्हणे प्रभू काय आराधना केली. अरे 1 महिनाभर सतत पाऊस पडत होता आणि त्या पावसामध्ये ते प्रेत मांडीवर घेऊन सतत 1 महिनाभर माझी आराधना केलीस. मुखामध्ये माझं नाव आहे, मनसा वाचा कर्मणा तू त्या ठिकाणी माझी आराधना केली आहेस म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आणि तो मास होता पुरुषोत्तम मास. पुरुषोत्तम मासा महिना होता, अधिक मास महिना होता म्हणून मी तुझ्यावर फार प्रसन्न आहे. तुझ्याकडून माझा उपवास घडला, माझे नित्य स्मरण घडले आणि माझी सेवा तुझ्याकडून घडली. सर्वश्रेष्ठ साधना तुझ्याकडून घडली म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो. तुझा पुत्रही तुला दिला आणि पुढच्या जन्मामध्ये तुझा मी राजपदही त्या ठिकाणी दिलेलं आहे. असे म्हणून हरीने पुरुषोत्तम मासाचे महात्म्य त्याला सांगितले व हरी वैकुंठामध्ये परत गेले. वाल्मिकी महर्षी दृढधन्वा राजाला म्हणतात, हे राजा, तू पूर्वी सुदेव नावाचा ब्राह्मण होतास. इहलोकात पुरुषोत्तम मासाची व्रते करून अंतीनंतर वैकुंठाला गेला व पूर्व पुण्याईनं तुला हा जन्म राजाचा प्राप्त झालेला आहे. तो पहिल्या जन्मात जो सुदेव होता तूच या जन्मामध्ये राजपदाला प्राप्त झालास. का झालास? कारण तुझ्याकडून न कळत पुरुषोत्तम मासामध्ये भगवंताची आराधना झालेली आहे. जसं नकळत जर आपण अमृत पिलं तर अमृत त्याचा प्रभाव दाखवणारच झाला, तसं नकळत जरी श्रीहरीचं नामस्मरण झालं तरी नाम त्याचा प्रभाव दाखवल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय अभंगामध्ये म्हणतात, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. नाम घेतले आणि वाया गेले. सहज घेऊ द्या, रागाने देवाचं नाव घेऊ द्या, क्रोधाने घेऊ द्या, तिरस्काराने घेऊ द्या, पण नाम त्याचा प्रभाव दाखवल्याशिवाय राहत नाही. जसं अमृत रागाने पिलं, नकळत पिलं, प्रेमाने पिलं तरी अमृत त्याचा प्रभाव दाखवतोच, तसं श्रीहरीचं नाव कसं जरी घेतलं तरी ते नाव त्याचा प्रभाव दाखवतच असतो. म्हणजे तुझ्याकडून नकळत माझी आराधना झालेली आहे म्हणून त्या ठिकाणी पुरुषोत्तमाची आराधना झालेली आहे म्हणून तुला या जन्मामध्ये राजपद त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे असं वाल्मिकी महर्षींनी दृढधन्वा राजाला सांगितलं. आणि तुझा जो पुत्र होता गेले मागच्या जन्मामध्ये शुकदेव, तोच या जन्मामध्ये पुढे त्या ठिकाणी पोपट झालेला आहे. गरुडाच्या वरदानाने झालेला असल्यामुळे तो पोपटाच्या जन्माला आला. आणि गौतमी ही जी पूर्वजन्मात तुझी पत्नी होती तीच या जन्मातही तुझी पत्नी आहे. गुणसुंदरी अशी ती तुझी पत्नी आहे. तू अरण्यात गेल्यानंतर पोपटाने तुला आपल्या पूर्वजन्मीचा पिता म्हणून ओळखले. आणि पुत्र तो असतो पुण्णाम त्रायते नरकात, जो आपल्या पित्याला नरकातून तारतो, त्याचा उद्धार करतो, त्याला पुत्र असं म्हणतात.
आणि ज्यावेळेस तू वनामध्ये आलास, तू संसारामध्ये गुंतलेला दिसलास आणि तुझ्या मुलाने तुला उपदेश करायला सुरुवात केली, बास म्हणे बाबा, किती दिवस आता या संसारामध्ये गुंतणार, भगवंताची आराधना करा, असा उपदेश तुझ्या पुत्राने तुला केलेला आहे. आणि तोच पोपट तुझा पुत्र आहे आणि तू त्या पोपटाचा पूर्वजन्मीचा पिता आहेस. त्याने तुला ओळखले आणि पिता म्हणून त्याने तुला उपदेश केलेला आहे. आणि तू या संसारात गुंतून जन्ममरणामध्ये अडकू नये, तुझे पतन होऊ नये म्हणून तुला त्याने विरक्तीचा उपदेश केला. आता तुझी कीर्ती अशीच अखंड राहो. मला आता शरयू नदीच्या तीरावर जायचं आहे, वाल्मिकी ऋषी दृढधन्वा राजाला म्हणायला लागले. असे म्हणून वाल्मिकी निघाले तेव्हा दृढधन्वा राजाने वाल्मिकींचे पाय धरले आणि सांगितलं, पुरुषोत्तम मासामध्ये कोणती व्रते करावीत ते मला सांगा. तेव्हा वाल्मिकी महर्षी म्हणायला लागले, हाच प्रश्न पूर्वी माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारला होता की पुरुषोत्तम मासामध्ये काय काय व्रत करावं, कोणती कोणती व्रतं करावीत. त्याचं उत्तर भगवान विष्णूंनी लक्ष्मीला जे दिलं होतं ना, तेच उत्तर, तीच माहिती मी तुला सांगतो, जी परंपरेने माझ्यापर्यंत आलेली आहे ती सांगतो. असे म्हणून ऋषींनी पुरुषोत्तमाची पूजा कशी करावी हेही सांगितलं. पुरुषोत्तम मासामध्ये आपण दान करायला पाहिजे. कोणतं दान, कशाचंही दान करायला पाहिजे, कारण पुरुषोत्तम मासामध्ये केलेलं दान अधिक पटीनं फल देतं, अधिकस्य अधिकम फलम. व्रत करायला पाहिजे. मग काही लोक एक टाईम जेवायचं व्रत करतात, काही लोक एक दिवस आड जेवायचं व्रत करतात, काही व्यक्ती महिनाभर फळं खातात, काही व्यक्ती चप्पल न घालायचं व्रत करतात. अशी वेगवेगळी व्रत करतात. आपल्याला जे व्रत जमेल ते व्रत करावं. अधिक मासामध्ये गंगेचं स्नान करावं, उपवास करावा, असं या प्रकारे अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये त्या ठिकाणी भगवान विष्णूंची आराधना करावी, असं वर्णन वाल्मिक महर्षी दृढधन्वा राजाला करून सांगायला लागले. त्यानंतर पुढे आणखीन काय माहिती श्रीहरीने लक्ष्मीला दिली आणि तीच माहिती वाल्मिक ऋषी दृढधन्वा राजाला देतात, ते आपण अध्याय 10 मध्ये त्या ठिकाणी पाहूया.